पण स्वाती नक्षत्रामधलं जल आपण भगवान शंकरावरती अर्पित करतो। हरिओम सर्वांना। आज आपण बघणार आहोत की आता सध्या पावसाळा सुरू आहे, श्रावण महिना सुरू आहे। तर या श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शंकराला जेव्हा अभिषेक करतो तर ते अभिषेक करताना जर आपण विशिष्ट पद्धतीने किंवा विशिष्ट पाण्याने जर केलं तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण व्हायला मदत होते। तर हे पाणी कुठलं असावं? तर आता 18 आणि 19 तारखेपर्यंत स्वाती नक्षत्र पडत आहे। जेव्हा आपण स्वाती नक्षत्रामधलं जल एकत्रित करतो, ते जल जेव्हा आपण भगवान शंकरावरती अर्पित करतो तेव्हा आपल्या बऱ्याच इच्छा, बरेच ग्रहदोष दूर व्हायला आपल्याला मदत होते। तर हे जल तुम्ही एका भांड्यामध्ये स्वच्छ जमा करायचं आहे आणि त्यानंतर त्या जलाने भगवान शंकराचा अभिषेक करायचा आहे। जे स्वाती नक्षत्र आहे ते राहूचं नक्षत्र आहे। तर 18 ऑगस्ट सकाळी जवळपास 5 वाजेपासून ते 19 ऑगस्टपर्यंत हे स्वाती नक्षत्र चालू राहणार आहे। तर यामध्ये तुम्ही नक्कीच पावसाचं जल एकत्रित करा आणि त्या जलाने भगवान शंकराचा अभिषेक करा। धन्यवाद।